यांचे सगळ्यांचे प्रयत्न होते, ते तयार होते तर मग गेलेच असते ना. ते कधीच तयार नव्हते, हाच या सगळ्या मंडळींचा प्रश्न होता. आणि पवारसाहेबांनी ती विचारसरणी स्वीकारायला नकार दिला. त्यामुळे आमचा पक्ष फुटला. पण पवारसाहेबांनी काहीही किंमत झाली तरी विचारसरणी बदलायची नाही ही भूमिका घेतलेली होती. अमित शहानी टीका केली, नकली काँग्रेस, नकली राष्ट्रवादी आणि उरलेली आता काँग्रेस आहे, त्यामुळे कसं पाहता? एका पक्षाचे दोन तुकडे करायचे आणि आपणच त्याला एकाला नकली म्हणायचं. ज्यांनी फोडाफोडी केली त्यांनीच त्यात कोण नकली आणि कोण असली. खरं भारतीय जनतेला ठरवू दे, महाराष्ट्राच्या जनतेला ठरवू दे कोण असली आणि कोण नकली आहे. महाराष्ट्रातील जनतेने याचा निकाल घेतलेला आहे. तो मताच्या पेटीत आपल्या सर्वांच्या समोर येईल. अजित पवार बोलले की बारामतीमधनं पवारांनाच निवडून द्यामध्ये कुठेतरी शरद पवारांचा वारस म्हणून ते स्वतःना प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करतात. नवीन काही प्रश्न आहेत का तुम्हाला विचारायचे? सुजय विखेंनी टीका केली, अमोल कोल्हे कायम घोड्यावरच असतात, बैलगाडीच्या शर्यतीचे घोड्यावरच पाहिला. हो, ती बैलगाडीची शर्यत, गाडा शर्यत त्यांनी पुन्हा सुरू करण्यासाठी लोकसभेत चांगली कामगिरी केली आणि त्यांनी वचन दिलेलं की जेव्हा बैलगाड्यांची शर्यत सुरू होईल त्यावेळी मी पहिल्यांदा घोडी हे आणि ती पद्धत आहे. बैलगाडी शर्यती चालू करताना सुरुवातीला घोडीवर पुढं त्याचं सुरुवात करून देणे. त्यामुळं सुजय विखेंना ती पद्धत माहीत नसेल. त्यामुळे त्यांना बैलगाडा शर्यतीत ग्रामीण भागातला तरुण किती गुंतलेला आहे आणि किती प्रचंड मोठ्या प्रमाणात बैलगाडा शर्यतींचं वेळ ग्रामीण भागात आहे हे कदाचित त्यांना माहीत नसेल. त्यातल्या पद्धती कदाचित माहीत नसतील. त्यांनी भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे, तुमच्याकडे प्रवेश करते मला अजून माहीत नाही. सर, शरद पवार कंप्लीट होऊ द्या ना प्रश्न. सर, धैर्यशील मोहितेबाबत काय सांगाल? काय त्यांनी तिकडचा राहील